नमस्कार. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी महिना खूप महत्वाचा असतो. पण याच काळात एक चिंता सगळ्यांना सतावते. शेतात पीक तर एकदम जोमात दिसतं, पण नेमकं पुढे काय होतं? हो ना, अगदी हाच अनुभव सध्या आपल्या अनेकांच्या शेतात येत असेल. पिवळ्या फुलांनी भरलेलं शेत पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं. पण काही दिवसांनी जेव्हा ही फुलं गळून पडतात आणि त्यांच्या जागी शेंगा दिसत नाहीत, तेव्हा मात्र मनात धाकधूक वाढते. तर सगळ्यात आधी एक गोष्ट आपण डोक्यात पक्की करूया. फुलांची गळ होणं म्हणजे कोणता रोग आलेला नाहीये. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी कुठेतरी अडखळलीये, थांबलीये. म्हणूनच थेट दुकानात जाऊन औषध आणण्याआधी आपल्या झाडाला नक्की काय होतंय हे समजून घेऊया. आज आपण औषधांवर नाही, तर कारणांवर आणि त्यातून योग्य निर्णय कसा घ्यायचा यावर बोलणार आहोत. चला तर मग या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जाऊया. आता एक महत्वाचं वास्तव समजून घेऊया. म्हणजे काय, की आपण जी चिंता करतोय ती करण्याआधी निसर्गाचा नियम काय आहे हे तर पाहूया. शेतात दिसणारं प्रत्येक फूल शेंगांमध्ये बदलणार असतं का? तर नाही. निसर्ग स्वतःच एक निवड प्रक्रिया राबवत असतो. हो, हे आकडेवारीच सांगते. शास्त्रानुसार हरभऱ्याच्या झाडावर जेवढी फुलं येतात त्यापैकी फक्त 20 ते 35% फुलांचंच यशस्वीपणे शेंगांमध्ये रूपांतर होतं. याचा अर्थ बरीचशी फुलं गळणं हे नैसर्गिक आहे. त्यामुळे थोडीफार फुलगळ दिसली की लगेच घाबरून जायचं कारण नाही. खरी चिंता तेव्हा करायची जेव्हा ही गळ प्रमाणापेक्षा जास्त होते. हा काळ हरभऱ्याच्या आयुष्यातला सगळ्यात नाजूक टप्पा असतो. अगदी लहान मिलाची जशी जास्त काळजी घ्यावी लागते, तसंच या 2 महिन्यात पिकाला जपावं लागतं. कारण या काळात बसलेला छोटासा ताणसुद्धा थेट उत्पादनावर मोठा परिणाम करतो. चला, आता आपण त्या 5 मुख्य कारणांबद्दल बोलूया, ज्यामुळे ही फुलगळ नैसर्गिक पातळी ओलांडते आणि आपलं आर्थिक नुकसान होतं. यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे तापमान. बघा, जानेवारी-फेब्रुवारीत काय होतं? रात्री अचानक कडाक्याची थंडी पडते आणि दिवसा कडक ऊन. या रोजच्या बदलामुळे झाड बिचारं गोंधळून जातं. त्याच्या आतली सगळी प्रक्रियाच बिघडते. परागकण निष्क्रिय होतात, फलनाची क्रिया थांबते आणि परिणामी फुलं न उमलताच गळून पडतात. दुसरं कारण आहे परागीभवनात येणारा अडथळा. आपल्याला वाटतं की हरभरा स्वपरागीभवन करतो, म्हणजे त्याला कोणाची गरज नाही. पण असं नाहीये. मधमाशांसारखे मित्रकीटक या प्रक्रियेला खूप मदत करतात. पण होतं काय, की आपण किडीच्या नियंत्रणासाठी अंधाधुंद फवारणी करतो आणि त्यात हे आपले मदतनीस कीटकही मारले जातात. लक्षात घ्या, शेतातला प्रत्येक कीटक शत्रू नसतो. मधमाशी नसेल तर परागीभवन नीट होणार नाही आणि फुलं गळणारच. तिसरं आणि खूप कॉमन कारण म्हणजे पाणी. फुलांच्या अवस्थेत एकदम जास्त पाणी दिलं की झाड तरारून येईल असं वाटतं, पण उलटं होतं. अचानक भरपूर पाणी दिल्याने जमिनीतली हवा निघून जाते आणि मुळांना श्वासच घेता येत नाही. झाडाला एक मोठा शॉक बसतो आणि या धक्क्यातून स्वतःला वाचवण्यासाठी झाड सगळ्यात आधी आपली फुलं आणि कोवळ्या शेंगा टाकून देतं. कधीकधी आपली अतिरिक्त काळजीच पिकाच्या मुळावर येते. चौथं कारण आहे पोषणद्रव्यांचं असंतुलन. आपलं सगळं लक्ष असतं युरियावर, म्हणजे नायट्रोजनवर. पण फुलांच्या अवस्थेत जर नायट्रोजन जास्त झाला तर झाड फक्त आपला पालापाचोळा वाढवत बसतं. त्याला शेंगा धरण्यात काही रस राहत नाही. खरं तर या अवस्थेत त्याला बोरॉन, झिंक, फॉस्फरस यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जास्त गरज असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिरवंगार, डेरेदार झाड म्हणजे जास्त उत्पादन असं अजिबात नाही. आणि 5वं कारण आपल्या डोळ्यांना दिसत नाही, कारण ते जमिनीच्या आत दडलेलं आहे. ते म्हणजे झाडाची कमकुवत मुळं. जसा घराचा पायाच पक्का नसेल तर इमारत उभी कशी राहणार, तसंच आहे. जर जमीन कडक असेल किंवा त्यात जीवाणू नसतील तर मुळं अन्नपाणी घेऊच शकत नाहीत. आणि जर मुळांनाच ताकद मिळत नसेल तर झाड वर फुलांना कसं सांभाळणार? आता ही जी 5 कारणं आपण पाहिली, ती आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात लागू होतात, कारण प्रत्येक ठिकाणची जमीन आणि हवामान वेगळं आहे. या तक्त्याकडे जरा बघा. मराठवाड्यात अनेकदा पाण्याची कमतरता आणि थंडीचा ताण जाणवतो. विदर्भात दिवसा आणि रात्रीच्या तापमानातला फरक खूप मोठा असतो. पश्चिम महाराष्ट्रात जिथे पाण्याची सोय आहे तिथे अनेकदा अतिरिक्त सिंचनाची चूक होते. तर खानदेशात हलक्या जमिनीमुळे पोषणद्रव्यांची कमतरता जाणवते. यावरून आपल्या शेतात नक्की कोणती समस्या असू शकते याचा अंदाज बांधायला मदत होते.
या सगळ्या चर्चेनंतर 3 सोपे पण सर्वात महत्त्वाचे नियम आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. हे नियम आपल्याला नेहमी योग्य निर्णय घ्यायला मदत करतील. पहिला नियम, फुलगळ हा रोग नाही, तो प्रक्रियेतला अडथळा आहे, त्यामुळे औषधांच्या मागे धावू नका. दुसरा नियम, कोणताही निर्णय घेण्याआधी, फवारणी करण्याआधी कारण काय आहे हे शांतपणे समजून घ्या. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पिकाला योग्य वेळी, गरजेपुरता आणि स्थिर ओलावा सोबत संतुलित पोषण मिळालं तरच शेंगा टिकतात. याला कोणताही शॉर्टकट नाही. तर आता पुढचा योग्य निर्णय कोणता? तो निर्णय आहे आपल्या शेतात जाऊन पिकाचं नीट निरीक्षण करण्याचा. शेती म्हणजे फक्त कष्ट नाही, तर ती एक कला आहे. आपलं पीक काय सांगतंय हे ऐकण्याची, रसायनांवर अवलंबून राहण्यापेक्षा झाडाला समजून घेण्यावर भर देऊया. चला, एक काम करूया, आज आपल्या शेतात जाऊया, फुलांचं नीट निरीक्षण करूया. ती टवटवीत आहेत की कोमेजलेली दिसतायत, आणि आपल्याला काय दिसलं हे खाली कमेंटमध्ये एकमेकांना नक्की सांगा. चला, एकमेकांच्या अनुभवातून शिकूया आणि आपली शेती अजून चांगली करूया.